जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार. अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी या मातेचं तुळजापूर या ठिकाणी जे शक्तिपीठ आहे, या शक्तिपीठाचं सत्य आज मी महाराष्ट्रातील जनतेला सांगणार आहे. भवानी मातेपाशी जी परडी ताट आहे, ही परडी ताट मातेने त्रेतायुगामध्ये श्रीरामासोबत वनवास काळ भोगत असताना मातेला जी अडीअडचण आली, या अडीअडचणी खातीर मातेने परडी ताट हातावरती घेऊन जोगवा मागितलेला आहे. तुळजापूर या ठिकाणी आई राजा उदो उदो बोल भवानी माता की जय हा जय जयकार घेतला जातो. याच्यामध्ये आई शब्द भवानी मातेसाठी आणि राजा शब्द श्रीरामासाठी वापरला जातो. ज्या पण महाराष्ट्रातील देवी भक्तांना, माता भगिनींना भवानी माता प्रसन्न आहे, त्यांनी आपल्या घरामध्ये श्रीरामाची मूर्ती प्रस्थापित करावी. आपल्या घरामध्ये रामायण हा धर्मग्रंथ वाचावा. जगदंब बोल भवानी माता की जय, जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचं पठण करावं. गायत्री मंत्र ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदया या मंत्रावर रामायण हा धर्मग्रंथ आधारित आहे. या मंत्राचं पठण केलं असता भवानी माता किती जागृत आहे याची प्रचिती देवी भक्तांना, माता भगिनींना येईल. मी महाराष्ट्रातील जनतेला असं आवाहन करतो की तुम्ही तुळजापूर या ठिकाणी दर्शनाला गेल्यानंतर आई राजा उदो उदो बोल भवानी माता की जय असा जय जयकार करून जय भवानी जय श्रीराम ही घोषणा जर तुम्ही दिली तर ही घोषणा भवानी मातेस अत्यंत प्रिय. जगज्जननी हा शब्द भवानी मातेसमोर आणि जानकी माता, सीता माता यांच्या नावासमोर लागतो. भवानी माताच सीता माता आहेत हे सत्य आज मी महाराष्ट्रातील जनतेला सांगत आहे. मी भवानी मातेची गेल्या कित्येक वर्षापासून साधना करत आहे. भवानी मातेसमोर श्रीराम हे नाव, रामायण हा धर्मग्रंथ सर्वोपरी आहे आणि हेच अंतिम सत्य आहे. आई राजा उदो उदो बोल भवानी माता की जय, जय भवानी जय श्रीराम. जगदंब हर हर महादेव, हर हर महादेव.